हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आम्ही निघालो आहे ठाण्याला आणि हा रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर आदल्या दिवशी आम्ही ना घरी येऊन 6:15ला आत्ता निघालो आहे. बापरे, खूप उशीर झाला. आत्ता आम्ही जस्ट पोचलो ठाण्याला आणि उतरलो. आता वरती जातो, नंतर बोलूया आपण. खूप ट्रॉफिक आणि पाऊसमध्येच होता, त्याच्यामुळे भावाने बोलवलं आहे तर जाऊया आदल्या दिवशी. तर आता आम्ही इथे पोचलो आहे आणि वरच्या 6 फ्लोअरवर तो राहतो. तर चला. तर मला एक सांगायचं आहे की भरपूर मैत्रिणींनी मला सांगितलेलं की तुमच्या भावाचं लोढामधलं घर आणि आजूबाजूचा परिसर हे सगळं काही मला बघायचं आहे, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बनवा. तर मी ऑफकोर्स मी त्यांना सांगेल की माझ्या भावाचं लोढामधलं घर हे दाखवण्याचा मी शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, व्हिडिओ बनवेल. किती बापरे, इतकं टॉपिक. आपण बोलूया. ही आमची पिकुडी, सगळे ओळखत असतील, माझ्या भावाची मुलगी आहे. आणि मेन म्हणजे मला सांगायचं काय आहे, मी ठाण्याला आत्ता पोचले, 8:45 झाले आणि सांगू बापरे, खरं सांगू का, मी 6:15ला आमच्या घरातून खारघरवरून निघाले तर आत्ता 8:45, जस्ट 8:45ला पोचले मी आणि वरती येईपर्यंत 9:10. म्हणजे एवढा वेळ आम्हाला लागला. एवढ्यात आम्ही पुण्याला गावाला जाऊन येऊ. इतकं ट्रॉफिक होतं ना, बापरे, जाम ट्रॉफिक. आणि इतकं म्हणजे मध्ये मध्ये पाऊस पण येत होता आणि खूप इरिटेट झालं मला एका जागेवर बसून आणि असं वाटलं कधी पोचेल. आणि आता आम्ही पोचलो आहे. मी थोडं हातपाय धुतले पण म्हटलं कशी बोलावं. तरी आमची पिकुडी आहे, तिला घेऊन मी बसले. तर चला आता फ्रेश होते, जेवूया आणि नंतर बोलूया. तर उद्या रक्षाबंधन आहे, तर त्याच्यामुळे मी आत्ता आले. रक्षाबंधनच्या वेळेस ट्रॉफिक पण असतं आणि म्हटलं भावाने बोलवलंच आहे आदल्या दिवशी, म्हणून म्हटलं आज निघावं. त्याच्यामुळे आम्ही निघालो. तर दुपारीच त्याचा फोन आला तर आम्ही निघालो. विचार केला, मग फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला आणि 6:15ला आम्ही निघालो. तर इतका टाईम झाला आम्हाला. 9 o'clock. हां, आता 9 o'clock झाली म्हणते. म्हणजे बघा किती वेळ झालं. बापरे, कोणी विश्वास ठेवणार नाही, एवढं ट्रॉफिक, जाम ट्रॉफिक होतं. तरी पण मी तुम्हाला थोडंसं दाखवलं. बाहेर फोन काढायची पण भीती वाटत होती. तर असो, चला आता नंतर बोलूया आपण. बाय कर. काढते शूट. काय करते तू? वाले सगळे आमचे बघणारे प्रेक्षकांना आज पौर्णिमेच्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी खूप 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 शुभेच्छा सगळ्यांना रक्षाबंधनच्या. सगळ्यांनी खुश राहा, आनंदी राहा आणि रक्षाबंधन हा सण मोठ्या जोशाने उल्हासाने सेलिब्रेट करा. ओके. काय बनवते तू? ठेवला इथे, हे बघा. आणि पोहे बनवते बहीण. गुड मॉर्निंग सर्वांना. आता सर्वजण हे लेट आले, 12-1 वाजता आले. आणि मी बोलली ना, मी काल बोलली तुम्हाला की काल खूप ट्रॉफिक होतं. जसं मला 3 तास लागले यायला, तसंच हिला पण ट्रॉफिक मध्ये लागलं. तर तू किती वाजता निघाली? 9 वाजता निघालो, 9:45 9 वाजता निघाली, 9:45ला पोचली. म्हणजे खूप उशीर झाला. आणि त्याच्यात आमचे गप्पा सगळ्या चालूच होत्या नेहमीप्रमाणेच. मग 3 वाजले झोपायला. तर आता 9:30 वाजलेत. आम्ही काय नाही, नाश्ता चाललाय, पोहे करते. आणि माझी भावाची बायको म्हणजे माझी वहिनी आहे, ती पण रक्षाबंधनसाठी लवकर निघते. म्हटलं तू तयारी कर, तू जा, आम्ही बघतो इथलं. त्याच्यामुळे आता आम्ही दोघी बहिणी हे किचन सांभाळतोय भावाचं. आणि भाऊ वगैरे सगळेजण टी व्ही बघतात आहे. तर अशी आता सकाळची सुरुवात झाली आहे. नंतर तयारी करू, राखी लवकरच बांधून घेऊ आणि सगळं काही सेलिब्रेट करणार आहोत. ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा. तर चला आता नाश्ता बनवून घेते, नाश्ता करतो आम्ही, नंतर बोलूया. मिरची काढून देते, तेवढे खा, परत अजून देते.
नाही मिरची नाही बघ ना. चालू केलाय ना. बटाटा आहे का त्यात? हे की बटाटा सगळ्यांचा नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर लगेच जेवणाला सुरुवात केली. मग माझी वहिनी बोलत होती पुरी भाजी वगैरे खीर करूया आपण, पण तिला पण सकाळी जायचं होतं तिच्या घरी माहेरी आणि त्याच्यामुळे म्हटलं तू जा, आम्ही सगळं जेवण करतो. नाश्ता झाला आणि लगेच भाजी वगैरे साफ करून घेतली, मेथीची भाजी. कारण मग जेवण बनवलं की मग आपण सगळं बाकीच्या कामाला गप्पा वगैरे सगळं करायला मोकळं होतो. त्याच्यामुळं आम्ही जेवण फास्ट करायला घेतलं फटाफट दोघींनी मिळून. आणि इथे आता आहे ना मेथीची भाजी बघितली तुम्ही, मेथीची भाजी बनवली. इथे हां मेथीची भाजी छान आहे, असं काय नाही. मेथीची भाजी इतकी छान आहे, आम्हाला आवडते सगळ्यांना तुम्हाला पण आवडत असेल ना. त्यामुळं मेथीची भाजी केली, भाकरी बनवते, चपात्या पण बनवल्यात, मटकीची उसळ करणार आहे, खीर बनवणार आहे. हे रक्षाबंधन स्पेशल आम्ही हे जेवण बनवतोय. तर आता होत आले इथे फक्त मटकीचं तिथं घातलेली मटकी होती काल, तर छान अशी त्याचं पण बनवणार आहे उसळ. तर आता जेवण बनवून घेतो आणि नंतर बोलूया. चला बनवायची एकाची हां. तर त्याच्यानंतर माझा भाऊ आला, छोटा भाऊ आल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र जेवलो, थोड्या गप्पा वगैरे झाल्या आणि भरपूर वेळ गप्पा मारल्या, आराम केला आणि 4 वाजता छान असा चहा पिलो आणि आम्ही तयारी करायला घेतली. बघितलं का इथे परीची आपली मस्ती चालली दोघींची. इथेच बहिणीचा मेकअप चालला आहे. हे बाप ए अनोखी तू मेकअप करते आत्याचा, अरे वा व्हेरी गुड. आणि तो पण मेकअप बघितला, आता लहान मुलांना किती समजतंय आणि कशी मेकअप करते बघा. पार्लरचा कोर्स केलाय का तू लहानपणीच? आणि इथे आमची पार्लरवाली बघा, आमचं साक्षी वहिनी पार्लर शिकले, पार्लर केले, तर सगळ्यांचा मेकअप करण्याचं डिपार्टमेंट तिच्याकडे आहे. थोडंफार आपला मेकअप करतो. परी काय बोलते तू? ते नंतर करायचं बेटा, लाईक शेअर. रक्षाबंधन हा सण खूप जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्साहाचा दिवस असतो. खूप छान वाटतं त्या दिवशी आणि त्यात म्हणजे सगळ्यात आनंद म्हणजे माहेरी जाण्याचा असतो. तर आता आमची सगळ्यांची तयारी झाली आहे रक्षाबंधन स्पेशल. नाही तशी निघाली हो. हे घे ना. फोटो चला छान असे आम्ही सगळे रेडी झालो आणि तर राखी बांधूया. सगळे इथे फोटो काढतात, कोणी कोणी आपापलं काम चालू आहे. चला कुठे गेला? इथेच काढली पाठी छान येईल ना. हेच विशाल गरम व्हायला लागले. काय तुपती आहे खाली सांडव तो काय ते बघ जरा. अगं तुझी वाटी बघ कुठे चालली. फोटो काढ का व्हिडिओ काढते भाऊजी. स्माइल
फोटोशूट चालले फोटोशूट चालले सगळ्यांचे. आई बसली. छान दिसते ना क्यूट क्यूट छान दिसतं. पर्पल कलर काढायचं ना सगळं फोटो काढून म्हणजे आपल्या दोघांचा बसले आपले बघतात आम्ही राखीव बांधतो ते बघतो. चला फोटो काढूया आपण. आणि एन्जॉय आणि डान्स होणार नाही कधी असं होणार नाही. आलाच पाहिजे.
खूप नाचले, खूप नाचले, खूप नाचले, खूप एन्जॉय केला आणि नेहमीप्रमाणे आमचा सण साजरी झाला. छान आम्ही सण सेलिब्रेट केला, छान एन्जॉय झाला. आता आम्ही जेवणार आहे आणि नंतर आपण बोलूया. कसं वाटलं? मस्त डान्स करते मला काही मला आहे ना त्यांनी 7 मिनिट डान्स केलेला आहे. मला आहे ना जसा डान्स येत होता तसा येत होता. मी मूडमध्ये होते, मी कशी तरी करत होते आणि जे चांगले चांगले व्हिडिओ आहेत ते मी टाकले तर ते व्हिडिओ पहा. चला दीदी कोणता पुलाव भात मागवला? कोशिंबीर पुलाव भात. सगळे जेवतात आहे. वाजले 11:15. हे बघा पुलाव टेस्ट पीछे मुड़ के चली पावणे 11 झालेत आणि आता आम्ही जेवतोय. हे बाकीचे जेवणाचे राहिले. पुलाव भात मागवलेला आणि सकाळचं सगळं जेवण होतं. एन्जॉय करत करत टाइम कधी गेला कळलंच नाही. आणि इथे आई बसली. आई काय करते? वो एक बार सीख लिए वही तुमको तर आता 1 वाजलेत आणि मला वाटतं 1-1:30 वाजलेत आणि ना आमचा एन्जॉयमेंट असा होत असतो ना तर त्याला टायमाचं भान राहत नाही आणि आम्हाला सुद्धा एन्जॉय करता करता काही पटकन वेळ गेलेला समजत नाही. आणि बघा ना आता खूप उलटं अजून जास्त जास्त एन्जॉय रंगत चालले आणि नाचून नाचून थकलोय. पण आता इथे आम्ही गाणी म्हणतोय, कराओके सॉन्ग म्हणतोय. दिवसभराचं जे काय होतं ते मी तर शेअर केलंच आहे आणि आय होप तुम्हाला आमची एन्जॉयमेंट आणि आमची नेहमी आम्ही येत असतो आणि आमची एन्जॉयमेंट चालूच असते आणि मी सगळं काही तुम्हाला दाखवत असते. तर मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच आमची एन्जॉयमेंट, आमच्या फॅमिलीमधलं सगळे काही तुम्हाला सगळं आवडत असेल आणि अशीच आता आमची एन्जॉयमेंट तर चालूच राहील आणि आमच्या वेळेचं भान राहणार नाही आणि 3 वाजतील रात्रीचे तरीसुद्धा कळणार नाही. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा. आणि खरंच आमच्या घरातले एन्जॉयमेंट तुम्हाला आवडत असेल ना तर मी छान छान अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, हसत राहा, काळजी घ्या आणि बाय.